नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत कंत्राटी पद्धतीने सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत ही जाहिरात देण्यात आलेली आहे. पाहू शकता, ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेअंतर्गत स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट करता खालील संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने एकत्रित मानधन तत्वावर 179 दिवसांच्या कालावधीसाठी भरती करायची आहेत. त्यासाठी सदर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, ठाणे येथे खालील पदांसाठी दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी 10:30 वाजता थेट मुलाखतीस वॉक इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचं आहे. उमेदवारांनी सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी 2 प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित प्रमाणित करून सादर करावेत. जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीसाठी अपात्र ठरतील. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल. यामध्ये पद पाहू शकता, एचओडी ऑफ NICU SNCU साठीची एक जागा आहे. एकाकी पदास आरक्षण नसणार आहे. शैक्षणिक अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी, त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी, NICU मध्ये काम केल्याचा किमान 15 वर्षाचा अनुभवास प्राधान्य देण्यात येईल. याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. प्रतिमा मानधन आहे 1,85,000. ऑन ड्युटी दुसरं पद आहे ऑन ड्युटी स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसरसाठीच्या एकूण 4 जागा आहेत. आरक्षणानुसारच्या जागा यामध्ये चेक केल्या जाऊ शकतात. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकशास्त्रातील पदवी MBBS, त्याचबरोबर MD पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. NICU मध्ये काम केल्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव असेल तर प्राधान्य असेल. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सिस्टर इन्चार्ज, म्हणजेच याच्यामध्ये पाहू शकता सिस्टर इन्चार्जसाठी एकूण 4 पदे आहेत. यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी पदविका GNM BSc नर्सिंग असल्यास प्राधान्य असेल. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक आहे. एकूण किमान 10 वर्ष कामकाजाचा अनुभव, SNCU किंवा NICU मध्ये किमान 2 वर्षाचा कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. प्रतिमा 40,000 इतका वेतन आहे. ती पुढचं पद पाहू शकता, चौथा आहे स्टाफ नर्स. स्टाफ नर्ससाठीचे एकूण 24 जागा आहेत. आरक्षणानुसारची पदसंख्या चेक केली जाऊ शकते. एकूण 24 जागा विभागल्या गेलेल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग मिडवायफरी पदविका GNM BSc नर्सिंग असल्यास प्राधान्य असेल. त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक आहे. SNCU NICU मध्ये किमान 1 वर्ष कामकाजाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. यामध्ये प्रतिमा वेतन आहे 30,000 इतकं आवश्यक आहे. तर या पद्धतीने ही विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया आहे. वयोमर्यादा शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्ष इतकी असणार आहे. अर्ज करण्यासाठी त्याचबरोबर मुलाखतीसाठी 18 फेब्रुवारी 2025 ही तारीख आहे. या दिवशी मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे. या दिवशी जर अधिक प्रमाणात उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहिल्यास त्यापैकी काही उमेदवारांची मुलाखती 20 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात येऊ शकतील. तर अशा पद्धतीने ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभाग, स्टाफ नर्स, सिस्टर इन्चार्ज इत्यादीसह विविध पदांसाठीच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.